रामकृष्णारी मित्रांनो, सर्वांना जय भीम, जय शिवराय. मित्रांनो, जालना मतदारसंघाचा जर काही विचार केला तर आपल्या काही गोष्टी लक्षात येतील की जालना मतदारसंघामध्ये गेल्या अनेक वर्षापासून जवळपास 35 वर्षापासून रावसाहेब दानवे खासदार आहेत आणि रावसाहेब दानवेंचं जाळं एवढं स्ट्रॉंग आहे, एवढं मजबूत आहे. प्रत्येक गावामध्ये त्यांचे कार्यकर्ते आहेत, एकदम बूथ लेवलला त्यांचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे रावसाहेब दानवे यांना परास्त करणं किंवा त्यांचा पराजय करणं एवढं सोपं नाही. मनोज जरांगे पाटलांना सुद्धा रावसाहेब दानवेंना पराजित करणं सोपं नाही, अशी परिस्थिती आहे. मित्रांनो, रावसाहेब दानवे जरी मराठा समाजाचे असले किंवा केवळ म्हणायला किंवा तांत्रिकदृष्ट्या मराठा समाजाचे असले तरी मित्रांनो, या माणसाचा मराठा समाजासाठी काही उपयोग नाही. मराठा समाजासाठी या माणसाचं कसलंही योगदान नाही किंवा या माणसामध्ये असा कुठून असा अहंकार भरलेला आहे. या अहंकाराचं मुख्य कारण काय आहे? या अहंकाराचं मुख्य कारण असं आहे मित्रांनो, एखादा व्यक्ती जेव्हा खानदानी श्रीमंत असतो, ज्याच्या अनेक पिढ्या श्रीमंतीमध्ये गेलेल्या असतात, त्या माणसाचं वागणं थोडं वेगळं असतं मित्रांनो. आणि जो माणूस गरिबीतून वर गेलेला असतो तो मित्रांनो आपला भूतकाळ विसरतो आणि त्याच्याकडे अचानक भरमसाठ कोट्यवधी रुपये येतात. त्यावेळी त्याच्या मनामध्ये एक अहंकार निर्माण होतो. अशी परिस्थिती रावसाहेब दानवेंची झालेली आहे. रावसाहेब दानवे हा एक सर्वसामान्य साधारण माणूस आज एवढ्या मोठ्या लेवलला गेला, एवढ्या मोठ्या पदावर गेला, एवढे वर्ष झालं खासदार आहे, सत्तेवर आहे, मंत्री आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये रावसाहेब दानवे यांच्या मनामध्ये इतका असा प्रचंड अहंकार निर्माण झालेला आहे. तो इतर लोकांना, मग तो मराठा समाज असो कोणताही समाज असो, एकदम इतर लोकांना एकदम कचरा कसपटा समान एकदम समजतो. अशा पद्धतीची वृत्ती रावसाहेब दानवे यांची आहे. मी जणू काही खूप मोठा, माझ्याकडे एवढा संपत्ती. रावसाहेब दानवे यांच्या जावयाचे जर आपण आरोप पाहिले मागच्या काही 2-3 वर्षापूर्वी, त्यावेळेस तो स्वतःच्या जावयाला कसा हिनवत होता हे त्यांच्या स्वतः जावयाने त्यावर आरोप केलेले आहेत. आणि मी राजकारणात येऊन कशी संपत्ती कमवली हे सुद्धा त्यांच्या जावयाने जाहीरपणे मीडियासमोर सांगितलेलं आहे. म्हणजे मित्रांनो, आपण जर भारतीय जनता पार्टी आणि इतर पक्षांची जर विचार केला, काँग्रेसचा जर विचार केला, आज भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडे काँग्रेसपेक्षा जास्त संपत्ती आहे. मग ही संपत्ती कुठून आली? बिना भ्रष्टाचाराची आली का? नरेंद्र मोदी यांची जी प्रतिमा किंवा भारतीय जनता पार्टी यांची जी प्रतिमा तयार करण्यात आलेली आहे की हे लोक भ्रष्टाचारी नाहीत, परंतु तसं नाही मित्रांनो. काँग्रेसपेक्षा डबल भ्रष्टाचार भारतीय जनता पार्टीचे नेते करत आहेत, परंतु त्यांच्यावर कोणी आरोप करत नाही. किंवा संपूर्ण मीडिया आणि जे संपूर्ण तंत्र आहे, तपास यंत्रणा आहेत, या सर्व भारतीय जनता पार्टीच्या बाजूने आहेत. आणि एक प्रकारे असं नॅरेटिव्ह तयार करण्यात येत आहे. मी अनेक पुराव्याद्वारे, अनेक उदाहरणाद्वारे हे सिद्ध करू शकतो. आज भारतीय जनता पार्टीकडे काँग्रेसपेक्षा कितीतरी पटीने जास्त संपत्ती आहे. मग ही संपत्ती आली कुठून? स्वतःच्या मेहनतीने आली की भ्रष्टाचार करून? याचं उत्तर कोणी देणार आहे का? मित्रांनो, आपल्याला यावरून लक्षात येईल की दानवे जे मराठा समाजाचे आहेत आणि त्यांच्या मनामध्ये सर्वसामान्य रयतेच्या गरीब शेतकरी मराठ्यांच्या मनामध्ये किती हीन भावना आहे. जरी रावसाहेब दानवे एकेकाळी या रयतेच्या गरीब मराठ्यांचाच भाग होते, म्हणजे रयतेच्या खानदानी श्रीमंत नव्हते रावसाहेब दानवे, या रयतेच्या गरीब मराठ्यातून वर गेलेलं नेतृत्व, परंतु आपला भूतकाळ विसरलेलं नेतृत्व आणि आज स्वतःला एका प्रस्थापित समजणारं, प्रस्थापितांच्या लाईनमध्ये बसून स्वतःला फार एखादा राजा महाराजा समजणारा व्यक्तिमत्व रावसाहेब दानवे यांना परास्त जर करायचं असेल मित्रांनो, तर यावेळेस आपल्याला विचार करावा लागेल. आणि मनोज जरांगे पाटलांनी आता कालच सांगितलं की मंगेश साबळे यांचं नाव न घेता मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं की मंगेश साबळेंना कुणीतरी उभा केलेला आहे. मंगेश साबळेंची केवळ सोशल मीडियावर किंवा फेसबुकवर वगैरे, यूट्यूबवर व्हिडिओ बनवून वगैरे हवा आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये केवळ मत खाण्यासाठी मंगेश साबळे उभा आहेत. आणि अशामध्ये मताचं डिव्हायडेशन करून रावसाहेब दानवे यांना विजयी करायचं आहे का, अशी परिस्थिती जालन्यामध्ये आहे. जालन्यामध्ये ओबीसी बहुजन पक्षाचा उमेदवार उभा आहे. आता माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी वंचित बहुजन आघाडीने तिथं उमेदवार दिला होता
आणि तो सुद्धा ओबीसी समाजाचा दिला होता. आणि अशामध्ये मित्रांनो एक खूप मोठी संधी होती. जालन्याचा जर आपण विचार केला, जर संपूर्ण ओबीसी समाजाने जर ठरवलं असतं तर 100% वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निवडून आला असता, अशी परिस्थिती आहे. मग अशामध्ये जर मराठा ओबीसी वाद तिथं उभा राहिला, मग अशामध्ये तेथील सर्व ओबीसींनी वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा का दिला नाही किंवा वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने ओबीसी समाज का नाही? म्हणजे केवळ सर्वसामान्य रयतेच्या मराठ्यांना विरोध करण्यासाठी ओबीसींचा वापर केला जात आहे का? असे अनेक विषय आहेत मित्रांनो. यावर मी अजून तुमच्या प्रतिक्रिया आल्यानंतर उद्या अजून सविस्तर बोलणार आहे. तुर्तास एवढंच सांगतो की तिथं रावसाहेब दानवे यांना पाडणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या तुलनेमध्ये जालन्यामध्ये सुद्धा वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार सध्या तरी रावसाहेब दानवे यांना पाडू शकत नाही. त्यामुळे सर्वांनी मिळून जो सक्षम पर्याय आहे त्यालाच निवडून देणं तिथं गरजेचं आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि मनोज जरांगे पाटील एकत्र येणार आहेत. आणि जर रावसाहेब दानवे जर आज तिथून जर पडले तर हा खूप मोठा एक पॉझिटिव्ह वातावरण मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आणि मनोज जरांगे पाटलांच्या युतीसाठी येणाऱ्या काळातल्या ठरणार आहे. त्यामुळे मित्रांनो याबाबत विचार करा. आपल्या सर्वांचं मत नक्की कळवा, म्हणजे यावर सविस्तर अजून उद्या बोलन. कारण तुमच्या प्रतिक्रिया आल्यानंतर मला त्यावर अधिक बोलणं सोपं जातं. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.